भैरवनाथाच्या नावानं भैरवनाथाच्या नावानं. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुळीकवाडीच्या फाटीवर. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 29 तारखेला भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. काळसगावचं ग्रामदैवत असणाऱ्या भैरवनाथाच्या यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान मुळीकवाडीच्या फाटीवरती संपन्न होणार आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कशी आणि हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही बाईट झाडाच्या सावलीखाली होती, कारण की आत्ता दुपारची बाईट होती. दुपारचे 12:30 वाजले आहेत. उन्हाची तीव्रता जास्त असल्याकारणानं मैदानाच्या शेजारी एक झाड आहे, तिथं आपण ही बाईट घेत आहोत. तर मित्रांनो, या मैदानाचं आयोजन नियोजन कसं असणार आहे, बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव प्रदीप गाडवे, मी पोलीस पाटील काळसगावचं. बरं दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केले आणि किती तारखेला संपन्न होत आहे? काळसगावच्या भैरवनाथ यात्रेनिमित्त मैदान आयोजित केलेलं आहे. 29 एप्रिलला मैदान होणार आहे. दादा, पहिल्यांदाच काळसगावामध्ये बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जात आहेत का? हो, पहिल्यांदाच केले जातं. बरं, आणि हे मैदान कुठं संपन्न होणार आहे? मुळीकवाडीच्या ग्राउंडवरती. मुळीकवाडीच्या फाटीवरती. मित्रांनो, मुळीकवाडीच्या फाटीवरती आता मध्यंतरी एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं होतं, त्याच फाटीवरती हे मैदान संपन्न आहे. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? पूर्ण झालेली आहे. बरं, आम्हाला कधी पाहायला भेटेल? तुम्हाला 1-2 दिवसात मिळेल. तुम्हाला 2 दिवसात पाहायला भेटेल. त्याचबरोबर दादा, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे, कसं आहे? आदत आहे. मैदानाचे परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, आलेले. बरं, मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप 1 ते 7 पर्यंत शेवटपर्यंत सगळं सांगा. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 51,000 असणार आहे आणि मानाची ढाल. हां. दुसरे क्रमांकाचं बक्षीस 31,000 आणि मानाची ढाल. तृतीय क्रमांकाचं बक्षीस 21,000 मानाची ढाल. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 15,000 आणि मानाची ढाल. 5व्या क्रमांकाचं बक्षीस 11,000 असणार आहे, मानाची ढाल. 6व्या क्रमांकाचं बक्षीस 7,000 आणि मानाची ढाल. 7व्या क्रमांकाचं बक्षीस 5,000 आणि मानाची ढाल. बरं, आणि प्रवेश फी किती? 600 रुपये प्रवेश फी असणार आहे. बरं, आणि क्वार्टर फायनल आहे का? क्वार्टर फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना प्रत्येकी 2,000 रुपये देऊन मानाची ढाल देण्यात येणार आहे. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार संपन्न होईल का? हो, बरोबर. बरं, त्याचबरोबर दादा, या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? फलटण तालुका संघटना. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? सर्वांनी जास्तीत जास्त नोंद करून मोठ्या संख्येने उपस्थित राहा. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. शंभू गाडवे. शंभू भाऊ, काय सांगाल, कशानिमित्त मैदान आयोजित केलंय? आपल्या भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मैदान आयोजित केले. बरं, आणि कुठल्या फाटीवरती संपन्न होतंय शंभू? मुळीकवाडी फाटीवरती मैदान आहे. बरं, इथं किती मैदान होऊन गेले? आत्ता एक मैदान झालेले. बरं, आता आपण वळूयात फाटीकडं. फाटीचं रान कसं आहे, माती कशी आहे? रान चांगलं आहे पळायला. बरं, आणि कटनाचं रान आहे. कटनाचं रान. बरं, एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 11 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती दादा? 14 फूट आहे. 14 फूट आहे. हां. त्यानंतर तुम्ही आदतचं मैदान घेताय, त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात येणार आहे? पल्ला 760 होता पहिला. आता 50 आणि 800 केलाय, आता वाढवलाय. पहिला किती होता? पहिला 760 होता. बरं, आणि त्यानंतर वाढ किती करण्यात आली? आता 40 फूट वाढ करण्यात 800 केलेला. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 ते 15 गट आरामशीर थांबू शकतात. बरं, त्याचबरोबर निकाल रेषेत समोर पुढे बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 1200 फूट जागा आहे. दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड आहे? 70% बॅरिकेड. बरं, मैदान हे गावापासून लांब आहे, त्यामुळं ज्या दिवशी मैदान संपणार आहे म्हणजेच 29 एप्रिल रोजी, त्या दिवशी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली. टँकरची व्यवस्था. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. ॲम्ब्युलन्सची केलेली. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार आहे म्हणजेच 29 एप्रिल रोजी, त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार. त्याचबरोबर मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पूल, असं काय का आहे वीर, पण त्याला आपण सगळं नियमित वगैरे निकाल रेषेच्या पलीकडच्या बाजूला पश्चिम कोपऱ्यामध्ये विहीर आहे, तिथे ट्रॉल्या सोडण्यात अख्खी चौकडून त्याला ट्रॉल्या पूर्ण योग्य तो बंदोबस्त केला जाईल. ज्या ठिकाणी तांत्रिक त्रुटी आहेत, अडचणी आहेत, अडथळे, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, ज्या ठिकाणी
ट्रॉलीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी ट्रॉली लावून कोणताही अपघात होणार नाही, बैलांना दुखापत होणार नाही, इजा होणार नाही, याची सगळी खबरदारी घेतली जाईल. 100% काळजी घेतली. बरं, त्याच्यानंतर या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? कालिदास आप्पा. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार? आपलं बैलगाडी संघटना पलटण तालुका. बरं, त्याचबरोबर खाली कॅमेरा आहे, खाली निकाल रेषेवरती कॅमेरा आहेत. कॅमेरे 2. बरं, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर, प्रवीण घाटे आणि आपले आनंद पवार. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व गाडा मालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून कमिटीला सहकार्य करावं, आयोजकांना सहकार्य करावं. बरं, या मैदानाची लाईव्ह लॉट कधी काढली जातील? आदल्या दिवशी 9 वाजता लॉट काढले जाते. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? ही फलटण तालुका बैलगाडी संघटना. बरं, मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल? सकाळी 8:30ला मैदान चालू. बरं, आपण पाहतो उन्हाची तीव्रता वाढली, त्याचबरोबर हवामान खात्याने अवकाळी पावसाचाही इशारा दिला आहे. त्यामुळे या मैदानाच्या संदर्भातल्या अवकाळी पावसाच्या अपडेट आपल्यामार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील व्हॉट्सअप ग्रुपवरती वेळोवेळी दिल्या जातील का? दिल्या जातील 100%. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील शेठ सनस भेटलेले त्या फाटीवरती, आणि या फाटीवरती ते त्यांचे नंदी घेऊन फेरे काढण्यासाठी आले होते. दादा, काय सांगाल, एकंदरीत कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आयोजकांनी तयारी चांगल्या प्रकारे केली. जे एक थोडीशी माती वगैरे टाकून सगळी फाटी व्यवस्थित दुरुस्ती केलेली आहे. बरं, आणि वासरांना आदत वासरांना पळण्यायोग्य राहणे, म्हणजे अवकाळी पावसाचं वगैरे जरी काही असेल वातावरण झालं तरी पडत्या पावसात सुद्धा मैदान पूर्ण होईल अशा पद्धतीचं रान आहे. बरं, काय आव्हान लांब येणाऱ्या बैलगाडी मालकांना पण कोणती मला शंका न बाळगता नोंद करून आयोजकांना सहकार्य करावं. चालते, धन्यवाद स्वप्नील शेठ. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. आकाश मुळीकवाडी. बरं दादा, तुमचं एक मुळीकवाडीचं भव्य दिव्य असं पर्व झालं आणि नवीन फाटी होती, पहिलंच पर्व होतं. त्या मैदानात सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. जवळपास 700+ गाड्या आल्या होत्या. तर काय सांगाल, कसं झालं मागचं पर्व? मैदान एक नंबर झालं आमचं मुळीकवाडीचं. बरं. पहिलंच पर्व होतं, पण फाटी बघून आणि फाटीचा पल्ला रान बघून प्रतिसाद चांगला दिला आम्हाला बैलगाडी मालकांना. बरं, मागच्या वेळेच्या सूचनांनुसार काय थोडाफार बदल करण्यात आला का? बदल भरपूर केलाय. फाटी त्यांना रिपेअरिंग केली आहे. आजूबाजूचा जो शेतकरी त्यांचं बी प्रोटेक्शन त्यांना केलेलं आहे. बरं काही प्रॉब्लेम येणार नाही गाडी मालकांना. बरं, काय आव्हान करताल एक बैलगाडी मालकांनी ग्रामस्थ या नात्याने? ग्रामस्थ या नात्याने आमच्या बाजूला फाटी असली, जरी बाजूच्या गावचं मैदान घेतलं असलं तरी हे फाटी एक नंबर आहे वासरांसाठी पाळण्यासाठी. आणि आमच्या फाटीवरती भरपूर असा प्रतिसाद दिला गाडी मालकांनी आम्हाला. त्यामुळे यांनाही प्रतिसाद द्या, तर फाटी सगळ्यांनी बघून गेल्यात, यात काय दुमत नाही या फाटीचं. वासरं एक नंबर पाळाय वासरांना फाट्या, त्यामुळे येऊन सर्वांनी नोंद करून सहकार्य करा काळजा यात्रा कमिटीला. चालते, धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे उपाध्यक्ष सतीश मामा डोंबाळे. मामा नमस्ते. नमस्कार. मामा, काय सांगाल, कशा पद्धतीनं यावेळेस काळसगावच्या ग्रामस्थांनी मुळीकवाडीवरच्या फाटीवरती कशा पद्धतीने तयारी केली? हे काळसगावचं पूर्वीचे मैदान व्हायचे म्हणजे बरेच मैदानं झालेली होती त्यांच्या म्हणजे गावच्या. पण एक तिथं जागा नसल्यामुळे ह्यांनी फाटी की ह्या फाटीवर मैदान झाल्यानंतर ह्यांनी फाटी केली. त्यांनी फोन केला, मग प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं की बाबा आम्हाला फाटी पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांनी दिली ही फाटी. बरं, आता भव्य दिव्य असं 29 तारखेला एक आदत एक बैल मैदान होतं आहे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांनी घालून दिलेल्याच नियमाटीन होईल का? 100%. बरं, त्याचबरोबर आता हे आदतचं मैदान आहे, त्यामुळे आदतच्या दाताच्या संदर्भात जर काय अगोदर सूचना असतील ते सांगा आत्ताच तुम्ही. काय एखाद्याचा वासराचा जर दात हालत असला तर त्यांनी मैदान चालू व्हायच्या अगोदर आपलं लाईव्हला दाखवावं. त्याला ते एक दिवस त्याला संधी दिली जाईल. बरं, पडायच्या अगोदरच काय हालत असेल तर. बरं, आणि कोणाला दाखवायचं आहे? ते कमिटीला दाखवायचं. कमिटीला दाखवायचं आहे. बरं, त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? शिमीपत्र असेल. बरं, आणि जे ऑब्जेक्शन घेणारी व्यक्ती त्याने काय आणायचं ऑब्जेक्शन घेत असते? त्यांनी आपला मोबाईलमध्ये प्रूफ दाखवावं. बरं, आणि प्रति गाडी बाद केली जाईल गाडी. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी, तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल? ते आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे त्यांच्या नियमानुसार असेल सगळे. लॉबी टचचा निर्णय कसा असेल? ते लॉबी टचचा निर्णय जी संघटना आहे ती पूर्ण. मित्रांनो, लॉबी टचचा निर्णय असा आहे की लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा छकडीचं एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. बरोबर. बरं, त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय? त्यांना पुढची चाल दिली जाईल. सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? ते गणमत झालं तर ठीक आहे, नाही तर मग त्यांना चिठ्ठी टाकली जाईल त्यांची. बरं, त्याचबरोबर
गटाला एखाद्या चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर गटाची आणि सेमीफायनलची ती गाडी बाद केली जाईल का? केली जाईल बात. बरं, अशाच प्रकारचं जर कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का? रोख रकमेचं बक्षीस दिलं जाणार नाही, ती गाडी पूर्ण बाद केली जाईल. बरं, या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? कोणाचीच नाही. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? या मैदानाचं एक ह्या मैदानात गेल्या बारीने मैदान झालं ही मुळीकवाडीचं, पण त्यात एक नवीन चेहरे मैदानात दिसलं, त्या उजेडात आलं. आता पण ह्या मैदानात एक नवीन चेहरा वासरांचं तयार होणार आहे. बरं, त्यामुळं काय आव्हान करताल? जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं. चालते, धन्यवाद. धन्यवाद.